मिशी मोजून 25 सेंटीमीटर पाहिजे. महिलांना नथ, नेलपेंट नॉट अलाउड. हेअरस्टाईल, मेकअप आणि ड्रेसमध्ये बरेच नियम. हे सगळं ऐकून तुम्हालाही वाटलं ना की हा सगळा आर्मी खाके आहे. हो, मग तुम्ही बरोबरच आहात. नुकतीच केंद्र सरकारने तब्बल 174 पानांची नियमावली जाहीर केली आहे. आर्मी युनिफॉर्म 2026 या नावाने. आर्मीच्या पारंपरिक युनिफॉर्मपासून ते केशभूषा, शब्दावली अशा अनेक गोष्टीत बरेच भन्नाट बदल करण्यात आले आहेत. काय काय आहेत हे नेमके बदल? मुळात भारताचा पूर्वीचा लष्करी पोशाख कसा होता, तो कसा बदलत गेला आणि आताच्या पोशाखात काय बदल केले गेलेत आणि हे बदल का केले गेलेत, सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. लष्करी अधिकारी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो ऑलिव्ह रंगाचा पोशाख असलेला जवान, ज्याच्या डोक्यात कॅप असते, पायात शूज असतात आणि छातीच्या खिशावर बॅजेस असतात. भारतीय लष्करातला हा पोशाख खरं तर बऱ्याच काळापासून आहे. तो अगदी ब्रिटिश काळापासून चालत आला आहे. स्वातंत्र्यानंतर त्यात थोडेफार बदल करण्यात आले, पण याच वर्षीच्या जून महिन्यात सरकारने त्यात बरेच बदल केले. या बदलांची 174 पानांची आर्मी युनिफॉर्म 2026 नावाची नियमावली आणली गेली, ज्याच्यानुसार आता लष्कराच्या पारंपरिक पोशाखात बदल करण्यात येणार आहेत. याशिवाय केशभूषा, सौंदर्य प्रसाधनं, शब्दावली अशा काही गोष्टींमध्येही बदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी पुरुष जवानांना मिशी 25 सेंटीमीटर ठेवण्याचं बंधन आहे, तर काही ठिकाणी महिला जवानांना नथ, नेल पॉलिश वापरता येणार नाही असं सांगितलं गेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतीय लष्कराच्या पोशाखाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात अनेक राजांची राज्य होती. प्रत्येक राज्यात पोशाख वेगवेगळा असायचा. इंग्रजांची सत्ता भारतात आपलं वर्चस्व प्रस्थापित करू लागली त्या काळात त्यांचा एक पोशाख होता. तो इंग्लंडमध्ये जसा असायचा तसाच, म्हणजेच लाल रंगाचा होता. आपल्याला काही ऐतिहासिक चित्रपट मालिकांमध्ये सुद्धा तो पाहायला मिळतो, ज्यात जाडे भरडे कोट आणि ट्राउझर्स होते, जे भारतातल्या हवामानात अतिशय गैरसोयीचे होते. मग त्यात बदल करत काही वर्षांनी ब्रिटिशांनी एक नवा पोशाख स्वीकारला. तो होता खाकी रंगाचा, म्हणजेच भारतात असलेल्या मातीच्या रंगासारखा. असं सांगितलं जातं की 1857च्या सुमारास सर हॅरी लम्सडेन यांनी अफगाणिस्तानमध्ये तैनात असताना पांढऱ्या कपड्यांना चहा आणि कॉफीच्या रंगात बुडवून या खाकी रंगाचा शोध लावला. या रंगाचा पोशाख हा लपण्यासाठी आणि उष्णतेसाठी योग्य होता. हा पोशाख भारतीय जवान वापरू लागले. 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या पोशाखात बदल झाला. तो व्हायचं एक कारण म्हणजे नव्याने निर्माण झालेला पाकिस्तान आणि आपल्या भारताच्या पोशाखात बदल असायला हवा होता. मग खाकीच्या जागी ऑलिव्ह ग्रीन रंगाचा पोशाख वापरण्यात येऊ लागला. 1960-70च्या दशकात झालेल्या पाकिस्तान आणि चीनच्या युद्धात भारतीय जवानांनी हाच पोशाख परिधान केला होता. त्यानंतर 1980 या दशकात या पोशाखात एक बदल करण्यात आला, तो म्हणजे कॅमोफ्लाज किंवा छलावरण डिझाईन. म्हणजेच काय तर ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या पोशाखात काळ्या, तपकिरी, खाकी किंवा हिरव्या अशा रंगांच्या छटा आणल्या गेल्या. हाच पोशाख आज वापरला जातो आणि तो काही वर्षांपासून डिजिटली प्रिंट केला जातोय. याला डिजिटल कॅमफ्लॅज पोशाख असं म्हणतात. आता 2024मध्ये सरकारने पोशाखात काय बदल केलेत. 174 पानांची आर्मी युनिफॉर्म 2026 नावाची नियमावली आणली गेली आहे. या बदलांमधला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे अधिकाऱ्यांच्या औपचारिक पोशाखात क्लोज्ड नेक बंदी जॅकेटचा समावेश. भारताची ओळख जास्त ठळक करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग मानला जात असून ब्रिटिशकालीन परंपरांचा प्रभाव कमी करण्याच्या दिशेने लष्कराचं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं मानलं जातं. तसंच नवीन नियमावलीनुसार अनेक औपचारिक गणवेशांतून समारंभिक पाऊच बेल्ट काढून टाकण्यात आलेत. तसंच परेड दरम्यान निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तलवार बाळगण्याची सुद्धा सक्तीही समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता पाऊच बेल्ट आणि तलवार आपल्याला आता फारशी दिसणार नाहीये. लष्कराने सर्व पदांवरच्या जवानांसाठी ड्रेस 3B नावाचा नवा हिवाळी गणवेश सुद्धा सादर केला. या गणवेशात अँगोला शर्ट, बॅटल जॅकेट आणि बेरेट टोपीचा समावेश आहे. याशिवाय अधिकाऱ्यांना आता औपचारिक पोशाख म्हणून बंद गळा सूट, लाऊन सूट, कॉम्बिनेशन ड्रेस किंवा टायसह फुलबायांचा शर्ट यांच्यासोबत बंदी जॅकेट परिधान करण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. हे जॅकेट साध्या आणि गडद रंगाचे असावे, तसेच त्याला अनुरूप औपचारिक पॅन्ट आणि बंद बूट घालणं आवश्यक असेल. त्यामुळे हिमालयात तसंच तापमान कमी असणाऱ्या ठिकाणी तैनात असलेल्या जवानांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. गणवेशाबरोबरच नवीन नियमावलीत वैयक्तिक देखभाल आणि शिस्तीबाबत एक कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. जसं की टॅटो आणि शरीरावर पिअर्सिंग करायला बंदी आहे. गणवेशात असताना ब्रेसलेट घालायला मनाई असणार आहे. तसंच धार्मिक विधीच्या दिवशी फक्त एकच पवित्र दोरा घालायला परवानगी असेल. सगळ्या धार्मिक चिन्ह आणि खुणांवर निर्बंध आहेत. मात्र याला अपवाद आहे तो शीख जवानांचा पगडीचा. लष्कराने मिशींच्या लांबीबाबतही स्पष्ट नियम घातलेत. जसे की मिशांची लांबी 12 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी. तसंच गणवेशात असताना डिओड्रंट किंवा परफ्यूम वापरायला मनाई आहे, पण आफ्टरशेव्ह लोशन वापरण्याची परवानगी मात्र आहे. महिला अधिकाऱ्यांसाठी ही नवीन ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे, ज्यात साध्या रंगाच्या साड्या घालायला परवानगी दिली आहे. तर सरळ टाचांपर्यंत येणाऱ्या पॅन्टसह कुर्ता, सलवार आणि दुपट्टासुद्धा महिलांना परिधान करता येईल. स्लीवलेस कुर्ता, पॅलाझो पॅन्ट आणि सिगारेट पॅन्ट यांना मात्र परवानगी नाही आहे. तसंच महिलांना लिपस्टिक, रंगीत नेल पॉलिश, बिंदी, नथ अशा गोष्टी वापरायला परवानगी नाही आहे. मात्र विवाहित महिलांना सिंदूर लावण्याची परवानगी असेल, पण तो बेरेट किंवा पिक्ड कॅप खाली झाकलेला असणं आवश्यक आहे. असे पोशाख, केशभूषा आणि सौंदर्याबद्दल अनेक नियम यात आहेत.
तसंच नवीन नियमावलीत ब्रिटिशकालीन शब्दावली हटवण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक लष्करी संदर्भांमध्ये वापरला जाणारा रॉयल हा शब्द सुद्धा अधिकृत वापरातून काढून टाकण्यात आला आहे. आता हे बदल का करण्यात आले असा प्रश्न आपल्याला पडेल. तर भारताच्या लष्करी गणवेशावर ब्रिटिशांचा प्रभाव अजूनही आहे. तो कमी करण्यासाठी आणि पारतंत्र्याची ही निशाणी नाहीशी करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. अनेक प्रतीकं अशी आहेत की जी वसाहतवादी मानसिकतेची निशाणी आहेत आणि आता हे सगळं हळूहळू कमी करून स्वदेशी आणि आधुनिक बदलांवर भर देणार असल्याचं भारत सरकारचं म्हणणं आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लगावबत्ती.